विशेष अशा पत्रकार परिषदेमध्ये मी सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं इथे स्वागत करतो। आज इथे या पत्रकार परिषदेला उपस्थित माननीय वंद्याशेठ साहेब, नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे आहेत, उपनगराध्यक्षा समीर तिवरेकर साहेब, सचिन हाळकर साहेब, ओंकार फडके साहेब, तसेच आमचे उपस्थित सर्व शिवसेनेचे नगरसेवक दादा ढेकणे साहेब सुद्धा माझं लक्षच नाही झालं, दादा ढेकणे साहेब उपस्थित आहेत। मी सर्वांचं इथे स्वागत करतो। नीटच्या परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झाला त्यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध आंदोलनं सुरू आहेत आणि त्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी उमटत आहेत। आज तसाच एक मोर्चा जो आहे तर तो रत्नागिरीत निघाला होता। तो मोर्चा जो आहे तर तो नीटच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ निघाला होता की मोदी साहेब आणि शहासाहेब यांच्या विरोधात निघाला, हा असा आम्हाला आत्ता पडलेला संभ्रम आहे। आम्ही शिवसेना भाजप कधीच ह्या लाठीमाराचं समर्थन कधीच लाठीचार्जचं समर्थन कधीच केलेलं नाही, पण ह्या मोर्चाकडे बघितलं असता, आज रत्नागिरीत जो मोर्चा निघाला त्याच्याकडे बघितलं असता, हा मोर्चा जो आहे हा संभ्रम निर्माण करणार होता, हे महत्त्वाचं आहे। तिकडे जंतर मंतरला जेव्हा दिपकेंनी जेव्हा हे आंदोलन सुरू केलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ जे भाजप शिवसेनेच्या विरोधातले सर्व पक्षीय नेते जे आहेत त्याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब असतील, मनीष सिसोदिया असतील, अरविंद केजरीवाल असतील, त्याच्यानंतर शबाना आझमी असतील, अशा अनेक मंडळींनी तिथे त्यांना समर्थन केलं होतं। पण ऑलरेडी ह्यांचे सर्व पक्ष जे आहेत तर ते ऑलरेडी संपलेले आहेत आणि हे पक्ष संपलेले असताना त्यांनी तिकडे ते दिपकेंच्या बाजूने किंवा ते वामचूक जे आहेत तर त्यांच्या बाजूने त्यांनी तिकडे समर्थन केलं होतं। आणि आज हा जर मोर्चा रत्नागिरीत जो असलेला मोर्चा जर बघितला तर ह्या मोर्चाचं लीड करणारे कोण होते तर त्याच्यामध्ये हुस्न बानू होत्या, अभिजित लेक्षेके होते, बशीर मुर्तुजा होते, मोहसिन खान होते, की ज्याच्यात अनेक आमचे मुस्लिम बांधव भगिनी सुद्धा सहभागी झालेल्या होत्या, की ज्यांनी उदय सामंत साहेबांच्या विरोधात, इंडियाच्या विरोधात जे काही काम केलं होतं, असे अनेक लोक त्याच्यात होते। सर्वात ह्याच्यात वाईट गोष्ट एवढीच आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक संस्थांनी, शैक्षणिक संस्थांनी जबरदस्तीने त्यांच्या विद्यार्थ्यांना इथे आणल्याचं आमच्या निदर्शनास आणलं आणि ही सर्वात वाईट गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही जमलेले सर्व जे आता भाजपा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय SP साहेब त्यांच्याकडे याची सखोल चौकशी करावी या निमित्ताने आम्ही पत्रसुद्धा आम्ही देणार आहोत। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अशा संस्थांवर ज्यांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांना आणून ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला सांगितलं, अशा संस्थांवर कडक कारवाई झाली पाहिजे असं आम्ही पालकमंत्र्यांच्या वतीने फोर्सफुली आम्ही ह्या सगळ्या माननीय अधिकाऱ्यांकडे सांगणार आहोत आणि त्या संस्थांवर कारवाई झाली पाहिजे अशा आग्रहाची विनंती करणार आहोत। तुम्हाला माहिती असेल की माननीय उदयजी सामंत साहेबांच्या विरोधात ही जी सगळी मंडळी जी लीड करत होती तर माननीय उदय सामंत साहेबांच्या विरोधात सुद्धा यांनी आपापल्या काय म्हणतात निवडणुका लढवल्या होत्या, ज्यामध्ये अभिजित लेक्षेकेंनी निवडणूक लढवली होती, त्यांना काहीतरी 1500 मतं मिळाली होती, बशीर मुर्तुजा होते, त्याच्यानंतर राजू जोशी म्हणून कोणतरी होते, ही सगळी जी आणि त्याच्यात तो रावणा प्रथमेश गावणकर हा सुद्धा जो अनेक वेळा साहेबांकडे मदतीसाठी आलेला होता, साहेबांनी त्याला सर्वतोपरी मदत केलेली होती, त्याच्यानंतर काही विकासाची कामं सुद्धा दिली, अशा असताना सुद्धा जो विरोधात होता, अशी अनेक मंडळी ह्या मोर्चामध्ये सहभागी झाली होती। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हा मोर्चा जो आहे ह्या मोर्चाचं जे आहे तर ते समर्थन जे आहे तर ते त्या जंतर मंतरला झालेल्या लाठीचार्जमध्ये आम्ही शिवसेना भाजपचे मंडळी कोणत्याही प्रकारचं समर्थन करत नाही। नीटचे विद्यार्थी जे मृत झालेले आहेत त्यांच्याकरता किंवा ज्यांच्यावर अन्याय झालेल्या अशा विद्यार्थ्यांकरता ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी माननीय मोदी साहेबांनी, माननीय शहासाहेबांनी त्वरित फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची कारवाईसुद्धा झालेली आहे। इव्हन दो असं सुद्धा झालेलं आहे की ज्या मृत झालेले नीटचे जे विद्यार्थी आहेत तर
त्यांना काही कशा प्रकारे वेगळ्या प्रकारे मदत करता येईल असा सुद्धा विचार विनिमयावरती केंद्रात सुरू आहे आणि त्याप्रमाणे कारवाई सुद्धा देखील सुरू आहे. असं असताना हा जो काही दुर्दैवी मोर्चा जो काय आजचा निघाला त्याच्याबद्दल हा मोर्चा नीटच्या विद्यार्थ्यांकरता होता का मोदी साहेब आणि शहासाहेबांच्या विरोधात होता, त्यानिमित्त ही पत्रकार परिषद आयोजित केली. मुलांचा वापर केला गेला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्याच्याकरता आमच्याकडे प्रूफ सुद्धा आहे. पण अभिजित शेट्टी एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. हो, त्यांच्या शाळेची पण मुलं होती, मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई मागणी करताना 100% नुसते अभिजित एक शेटेच नसतील, किती संस्था आणि कोणत्या नाही त्या संस्था ज्या आहेत तर त्याच्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली का अशी की आम्हाला जबरदस्ती 100% आमच्याकडे म्हणूनच म्हटलं की त्या विद्यार्थ्यांना पालकांनी थांबवलं असं सुद्धा ती योग्य ती वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला ते किती संस्था आणि कोणत्या आहेत नाही अजून हातात चालू आहे का त्या खात्रीशीर सगळी बातमी आमच्या हातात आली की कोणकोणत्या संस्था आहेत, कोणकोणत्या कोणाकोणाला फोन केले गेले, कोणकोण्या पालकांनी विद्यार्थ्यांना थांबवलं. आम्हाला काय त्याच्यामधला नियम माहिती नाही, पण शैक्षणिक संस्थेतल्या मुलांनी जर अशा ठिकाणी आले तर त्या कारवाईचा भाग होऊ शकतो. नाही, सर्वात महत्वाचं असं असतं की फोर्सफुली बोलवणं हे वाईट असतं. जर उत्स्फूर्तपणे जर कोण आलं तर त्याच्याबद्दल काहीच हरकत नाही. जसं तिथे जंतर मंतरला जे तिथे आता जे काय आपण सगळे रील्स बघतोय, व्हिडिओज बघतोय, बातम्या बघतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेतच ना. तोडफोड करणारे विद्यार्थी हे जे आहेत तर ते जंतर मंतरवरचे विद्यार्थी की कोणाला पाठवलेले गेलेले आहेत तोडफोड करण्यासाठी ही एक तिथे विचार करण्यासारखी गोष्ट आहेच की. ज्या पोलिसांच्या गाड्या फोडल्या, पोलिसांना मारलं गेलं, हे काय हे कोण होती लोक, ही कुठली आली होती. तसंच रत्नागिरीत सुद्धा जो मोर्चा निघाला होता त्याच्यात आमच्याकडे खात्रीशीर बातमी आहे की कुठल्या संस्थांनी वाढवलं त्याची योग्य ती तुम्हाला माहिती सविस्तर ते दिली. थोडक्यात संधी साधू पुढाऱ्यांनी त्याच्यामध्ये आपलं हे करून घेतलं, 100% हे विरोधी जे या शिवसेना भाजपा युतीच्या विरोधात जे पक्ष आहेत हे सर्व पक्षीय लोकांनी मिळून केलेलं हे सगळं कारस्थान आहे. सर, आजच्या मोर्चात देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या संदर्भात खूप अपशब्द वापरले गेले, दुर्दैवी आहे. सर, माझा प्रश्न वेगळा आहे. पंतप्रधान हा सर्वोच्च पद असतं, ते कोणी असून देत, व्यक्ती म्हणून नसतं ते एक संविधानाचे पद असतं. अशा वेळी तुम्ही काय करणार आहात? कारण प्रचंड अपशब्द वापरले गेले. आम्ही त्याच्या बाबतीत सुद्धा अशा संबंधितांवर ह्याच्या प्रकारचे सगळे व्हिडिओ जे आहेत तर ते प्रशासनाकडे सगळे काढले गेलेले आहेत, पोलिसांकडे पोलीस खात्यामध्ये सुद्धा काढले गेलेले आहेत. हे सगळ्यांचे व्हिडिओ कोण घोषणा देत होते, ते कोण समर्थन करत होते, ह्या सगळ्यांचे फोटो व्हिडिओ सगळे आहेत. त्या सर्वांवर निश्चित कारवाई होणार हे सांगतो. मुळात एक मिनिट फक्त बोलतो. मुळात तुम्ही जर बघितलं असेल हे दप्तर खांद्याला लावून आलेले होते. याचा अर्थ असा होता की ते दप्तर घेऊन मोर्चाला यायचे, ते दप्तर घेऊन आले नसते, ते दप्तर घेऊन खांद्याला आले. याचा अर्थ ते कॉलेजला किंवा त्यांच्या रोजच्या कामकाजासाठी ते आले होते आणि तिथून त्यांना इथे आणलं गेलं. आता हा विषय त्यामुळे विद्यार्थ्यांच्याशी आमचा काही नाही. विद्यार्थी इनोसंट आहेत, निष्पाप आहेत. त्यांना ज्यांनी ह्याच्यात आणलं गेलं, त्यांना जसं आता राहुल पंडित जे म्हणले की शिक्षण कोणी आणलं त्यांना किंवा कुठच्या ह्याच्यातनं आले तर त्याची चौकशी झाली पाहिजे की त्यांना मुद्दामून आणलं. तर काही जणांनी पालकांनी हे काही विद्यार्थ्यांना थांबवलं जेव्हा लक्षात आला विषय त्यांच्या तेव्हा, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मुलांना मुद्दामून तिकडे नेलं जातंय. आता हे तर व्हिडिओ तुम्ही बघितलेत किंवा तुम्ही मुलं बघितली दप्तर लावलेली. आता एक फोटो माझ्याकडे आला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो की हा आहार रेस्टॉरंट समोरचा हा फोटो आहे. म्हणजे यांचा उद्देश काय आहे तो बघा. हा पोस्टर जर तुम्ही बघितलं तर हे पोस्टर चे गवेरा हा क्युबामधला कम्युनिस्ट लीडर होता आणि ज्याने तिथे गोरिला युद्ध केलं आणि रक्तरंजित क्रांती करण्याचा तिथे प्रयत्न केला आणि नंतर मग त्याला पकडलं गेलं, त्याच्यावरती तिथल्या कायद्यानुसार शिक्षा आली. आता ह्या चे गवेराचा रत्नागिरीशी, या देशाशी, या नीटशी काय संबंध आहे? ह्या विद्यार्थ्यांना माहिती तरी आहे का हा कोण आहे? कोणीतरी त्याच्या हातात मुद्दामून हे पोस्टर दिलं गेलं आणि हे पोस्टर झळकवण्याचं काम या मोर्चाच्या निमित्ताने केलं गेलं. आमचा जो आक्षेप आहे तो ह्याच्यासाठी आहे, आमचा विद्यार्थ्यांसाठी वरती आक्षेप नाही. आम्हाला ज्या विद्यार्थ्यांची ज्यांनी आत्महत्या केल्या 13 विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांप्रती, त्यांच्याप्रती अतिशय संवेदना आम्हाला आहे. आणि म्हणूनच जसं राहुल पंडित म्हणले की मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केली आहे. आज दुर्दैवाने महाराष्ट्रातले त्याच्यात भरपूर लोक निघालेत आपले आरोपी, पण त्याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याच्यात घोषणा केली आणि ते चालू आहे त्यांची प्रक्रिया सर्व, त्यांना शिक्षा देण्याची. तर कोणालाही घातलंच नाही. पण हे जे विषय सुरू आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना, नाहक विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळ्या वळणाकडे नेण्याचा जो प्रयत्न आहे तो अतिशय निषेधार्ह आहे. आणि रत्नागिरीतल्या काय त्या ज्याने हातात घेतलंय ना त्यांना तरी माहिती आहे का हा चे गवेरा कोण होता तो? त्यांचा फोटो